परदेशातील वैद्यकीय शिक्षण आणि जोखीम ह्या बाबतीत आपण थोडंसं आज बोलणार आहोत. आजच्या काळात डॉक्टर होण्याचं स्वप्न अनेक विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनात दाटलेलं असतं. मात्र भारतातील वैद्यकीय शिक्षणाची प्रवेश स्पर्धा इतकी तीव्र आणि जागांची संख्या इतकी मर्यादित आहे की अनेक विद्यार्थी आपल्या स्वप्नासाठी परदेशात शिक्षण घेण्याचा मार्ग निवडतात. रशिया, बांगलादेश, जॉर्जिया, उझबेकिस्तान, फिलिपिन्स यासारख्या देशांमध्ये MBBS शिक्षण तुलनेत स्वस्त आणि इंग्रजी माध्यमात उपलब्ध असल्यामुळे या देशामध्ये शिक्षण घेण्याचा कल वाढला आहे. येथे संपूर्ण शिक्षणाचा खर्च 25 ते 40 लाखांच्या दरम्यान असतो, जो अनेक विद्यार्थ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या परवडणारा असतो. तसेच जागतिक मान्यताप्राप्त विद्यापीठे, WDOMS इंग्रजी माध्यम आणि आंतरराष्ट्रीय एक्सपोशर या गोष्टी परदेशी शिक्षणाला अधिक आकर्षक बनवतात. पण या आकर्षणाच्या पलीकडे वास्तव पाहिलं तर काही कठीण आणि गुंतागुंतीच्या समस्या समोर येतात, ज्या अनेक वेळा विद्यार्थ्यांना चक्रावून टाकतात. भारतात परत आल्यावर डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करण्यासाठी नॅशनल मेडिकल कमिशन NMC यांनी ठरवलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. या नियमामध्ये किमान 54 महिने शिक्षण, त्यानंतर 12 महिने स्थानिक इंटर्नशिप, इंग्रजी माध्यमातून संपूर्ण शिक्षण, स्थानिक सरकारकडून मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि WDOMS मध्ये नोंद असणे आवश्यक आहे. तसेच काही देशांमध्ये परदेशी विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप पूर्ण केली तरी ती NMC मान्य करत नाही. यामुळे अनेक विद्यार्थी परत आल्यावर त्यांना पुन्हा 1 वर्ष इंटर्नशिपसाठी लागतात, ज्यामुळे त्यांचा एकूण कालावधी वाढतो. परदेशात MBBS पूर्ण करून भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन FMGE पास करणं अनिवार्य असतं. ही परीक्षा अतिशय कठीण असून तिचा पासिंग रेट फक्त 15 ते 20% इतका असतो. म्हणजे 80 ते 85% विद्यार्थी या परीक्षेत फसतात अक्षरशः या परीक्षेत. जून 2013 पासून ते जून 2024 पर्यंत सर्व वर्षांचा मिळून ॲव्हरेज 10 ते 12% पासिंग रेट आहे. यामुळे लाखो रुपये खर्च करून घेतलेलं शिक्षण व्यर्थ जाऊ शकतं. 2025 पासून FMGE ऐवजी नॅशनल एक्झिट टेस्ट NEXT लागू होणार आहे, ज्यामुळे ही परीक्षा आणखी कठीण आणि काटेकोर होईल. परदेशात MBBS करण्यासाठी किमान 6 वर्षाचा कालावधी लागतो, ज्यामध्ये तिकडे शिक्षण, भारतात परतून परीक्षेची तयारी करण्यासाठी 1 वर्ष आणि नंतर 1 वर्षाची इंटर्नशिप हा कालावधी आहे. एकूण 7.5 ते 8 वर्षाचा कालावधी लागत आहे. त्याच्या तुलनेत भारतात MBBS शिक्षण फक्त 5.5 वर्षात पूर्ण होऊ शकते. शिवाय नीटमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे MBBS प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी परदेशी MBBS पेक्षा भारतात उपलब्ध BAMS आयुर्वेद, BHMS होमिओपॅथी, BDS दंतचिकित्सा, BSc नर्सिंग, BPT, फिजिओथेरपी यासारख्या वैद्यकीय आणि आरोग्यविषयक कोर्सेस उत्तम पर्याय आहेत. या कोर्सेसमधूनही विद्यार्थी उज्ज्वल भविष्य घडवू शकतात. म्हणूनच परदेशी MBBS शिक्षण घेताना त्यामागील संपूर्ण वास्तव, कालावधी, खर्च आणि परीक्षेची कठीणता यांचा विचार न करता फक्त आकर्षणामुळे निर्णय घेणं धोका निर्माण करू शकतं. लक्षात घ्या. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी यावर विचारपूर्वक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा. अखेरीस सांगायचं झालं तर परदेशी MBBS ही विद्यार्थ्यासाठी संधी असू शकते, पण भारतात उपलब्ध इतर वैद्यकीय शिक्षणाच्या पर्यायाकडेही
तितक्याच गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. वेळ, खर्च, जोखीम आणि भविष्यातील करिअर या सर्व बाबींचा विचार करून शिक्षणाचा निर्णय घ्यावा. परदेशात शिक्षण घेण्याचा निर्णय घेत असाल तर वेबसाईट मी व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलेली आहे. NMCची आणि WDOMCची वेबसाईट अधिकृत पण आहे आणि दुसरी वेबसाईट आहे. त्या दोन्ही तुम्ही बघून घ्या. विद्यापीठाच्या इंटर्नशिप सुविधेची खात्री घ्या. संबंधिताकडून लेखी माहिती मागवा आणि मूळ कागदपत्रांची पडताळणी करा. तर अशा पद्धतीनं परदेशात वैद्यकीय शिक्षण आणि संधी पण आहेत आणि जोखीम पण, रिस्क पण आहे. या दोन्ही गोष्टींचा विचार करून मगच आपण परदेशी शिक्षण MBBS घ्यावं. परदेशी MBBS ही एक विद्यार्थ्यासाठी संधी आहे, पण भारतामध्ये देखील अनेक पर्याय आहेत आणि त्या पर्यायाकडं तितक्याच गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे आपला वेळ, खर्च, जोखीम आणि भविष्यातील करिअर या गोष्टींचा देखील विचार करून आपल्याला निर्णय घ्यायला पाहिजे. ओके, एक छोटासा प्रयत्न होता माझा परदेशी MBBSचा. ओके, थँक्यू.